श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 73वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ म्हणतायत, देह दंडणीचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंती तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. ज्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण आपण गेल्या 6 श्लोकांमध्ये पाहत आहोत, त्याचाच हा पुढचा क्रमविकास भगवंताच्या नामाची महती सांगणारी हा समर्थांचा भावविलास या श्लोकातून व्यक्त होतोय. समर्थ भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला 2 श्लोकांमध्ये सांगतायत. यातील 2 श्लोकांपूर्वी आपण बघितलं की या नामाने महादोष जातात, या नामाने पुण्याचा संचय मिळतो आणि या नामाने आपल्याला सद्गती देखील प्राप्त होते. आणि कालच्या श्लोकामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व सांगताना समर्थांनी सांगितलंय की हे नाम घेण्यासाठी आपल्याला कुठलंही मूल्य द्यावं लागत नाही, कुठलीही किंमत त्यासाठी आपल्याला पे करावी लागत नाही, द्यावी लागत नाही. असं हे नाम आपल्या जीवनामध्ये आपल्या एक प्रकारे शस्त्र होऊन या महाघोर संसारामधून आपल्याला विजय मिळवून देतं. अशा या नामाचं महत्व समर्थ आज या 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला पुढे सांगतायत. आजच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की देह दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. श्रोतेहो, भगवंत प्राप्तीसाठी अनेक मार्ग जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, त्यामध्ये काही अघोरी मार्ग देखील आहेत. अघोरी मार्गांमध्ये एक पंचाग्नी धूम्रपान नावाचा मार्ग असतो की ज्यामध्ये कडक उन्हात, अगदी माध्यान्हाच्या उन्हामध्ये आपल्या सभोवताली सर्व बाजूनी अग्नी लावायचा, आग लावायची आणि त्या आगीच्या मध्ये मंत्राचं पुरस्चरण करायचं. काही लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी उपवास तपास करतात, काही लोक निर्जल उपवास करून भगवंताला आळवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक प्रकारे आपल्या देहाला कष्ट देऊन, देह दंडन करून भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत. अर्थात या सर्व मार्गांनी जाताना देखील ज्या शरीर देहाचे कष्ट आपण घेतो आहोत, या कष्टाची खरंच भगवंताला गरज आहे का? श्री महाराज म्हणायचे की भगवंत हा कष्ट साध्य नाही. जर तो कष्ट साध्य असता तर रस्त्यावर दगड फोडणाऱ्या माणसाला सगळ्यात पहिले प्राप्त झाला असता. भगवंत हा भावनेचा भुकेलेला आहे. आपण मध्यंतरी बोललो की त्याच्या राज्यामध्ये जी करन्सी चालते ती भावाची आहे आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणा इतकं अत्यंत प्रगल्भ असं माध्यम नाही. आणि हे जर नाम आपण आपल्या मुखाशी सदैव धारण केलं तर या देहदंडनेचं दुःख हे आपण सहजपणे टाळू शकतो. हे नाम जो सदाशिव आपल्या अंतःकरणामध्ये अखंड जपत असतो, असं हे नामाचं सौख्य हे मना तू प्रभात समयी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीलाच आपल्या अंतःकरणात का बरं धारण करत नाहीस? असा समर्थांचा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्रोतेहो, गुरुकृपेने या श्लोकाचा जो गबितार्थ मी आपल्या समोर ठेवू इच्छितो, कदाचित मी जर चुकत असेल तर आपण मला जरूर सांगावं. पण देहदंडन हा केवळ भगवंताच्या प्राप्तीचाच मार्ग असं नाही. आपण जन्माला आलो यामध्ये समर्थांनी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय की जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर चळेना ऐसा. आपण जन्माला आलो, या देहामध्ये आलो, या देहाच्या अनुषंगाने राहतो आहोत. या देहाच्या अनुषंगाने राहत असताना अनेक प्रकारची दुःख, अनेक प्रकारच्या भीती आपल्या हृदयामध्ये घेऊन आपण जगत असतो. देहदंडन याचा अर्थ या देहावर चालणारी प्रारब्धाची सत्ता. आपण जन्माला आल्यापासून आपण जर तसं बघितलं तर कुठलीही गोष्ट ही आपल्या इच्छेने, आपल्या शक्तीने चालते असे नाही. या आपल्या देह मनावरती आपल्या प्रारब्ध नावाच्या एका अमोघ शक्तीचा या देहमनावरती कंट्रोल असतो, नियंत्रण असतं. या प्रारब्ध नावाची शक्तीचं श्री महाराज म्हणायचे त्याप्रमाणे पोहणाऱ्या माणसासारखी अवस्था असते. कधी कधी तो छान पोहतो, कधी अचानक पाण्याच्या आतमध्ये जातो, तळाशी जातो, वरती येतो. त्याप्रमाणे हे देह या प्रारब्धावरती जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण बघतो की या देहाला कित्येकदा दुःखाच्या गटांगळ्या खाव्या लागतात. कधी कधी या दुःखाच्या गटांगळ्यामधून तो बाहेर येतो, काही काळ सुखाचा आनंद घेतो, पुन्हा ही त्याची आवर्तन चालू होतात. जन्माला आलो हा एक प्रकारे देहदंडनच आहे, कारण की आमची वासना तृप्त झाली नव्हती.
कुठली तरी वासनेचा शेष आम्हाला पुन्हा नवीन जन्मामध्ये घेऊन आला. त्यामुळे या वासनेचा शेष आम्ही मागच्या जन्मातला जो ठेवला त्याचं हे दंडन म्हणजे हा आपला जन्म आहे. आणि मग अशा रीतीने जेव्हा आम्हाला हे देहदंडन प्राप्त होतं तेव्हा आमच्यापैकी प्रत्येक जण दुःखी कष्टी होतो, स्वाभाविकच आहे. या दुःखी कष्टी झालेल्या माणसाला अनेक मार्ग उपलब्ध असतात. एक म्हणजे तो कुठल्या तरी ज्योतिष विद्येच्या कुठल्या तरी तांत्रिकाच्या अंगी लागतो. त्यांनी सांगितलेले मंत्र जाप, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुरचना सर्व काही करून बघतो. यातून तो सौख्य मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रारब्धाधीन गोष्टी असल्यामुळं कधी वर तर कधी खाली हे चालूच राहणार. माणसाच्या मनाचं समाधान हे या बाह्य अंगाने चालू असताना कधीच टिकू शकत नाही. त्यामुळे तांत्रिक ज्योतिष्य या विद्या देखील एका अंतरापर्यंतच बरोबर येऊ शकतात, पण त्यानंतर त्या विद्या देखील आपल्या बाबतीमध्ये फोल ठरतात. काही लोकांचा या देहदंडनाने आयुष्यातला आत्मविश्वास खच्ची जातो. ते अनेक मादक गोष्टींच्या नादी लागतात, नको त्या गोष्टींचं सेवन करतात. आपल्या जीवनाला एक प्रकारे फ्रस्ट्रेशन, एक प्रकारे अत्यंत दुःखाच्या भागामध्ये ठेवून हा जन्म एकदा कधी संपतोय अशा वेगाने राहणारी दोखी लोक असतात. मनुष्याच्या जन्मामध्ये दुःख हा त्याच्या जीवनाचा आविर्भाव आहे आणि त्यामुळं देहदंडणीचे महादुःख आहे. हा वासनेचा लेश न संपल्यामुळं आलेला हा जन्म हे दुःखाचा खरा अंकुरच आहे. मग या दुःखामध्ये एकनाथ महाराजांनी आपल्याला एक सुंदर क्लुप्ती सांगितलेली आहे. एकनाथ महाराजांचा जो आपण अभंग नेहमी गातो त्यामध्ये एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे असं एकनाथ महाराजांनी आपल्याला त्यामध्ये सांगितलंय. प्रारब्ध आपल्याला त्रास देतं म्हणजे नेमकं काय होतं? प्रारब्ध हे आपल्या देहावरती काम करत असतं आणि देहाचं कार्य हे त्याचं दुःख सहन करण्याचं आहे. त्यामुळे प्रारब्धाचा जोर हा फक्त देह आणि मनावरती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं देह आणि मन हे प्रारब्ध घेत असताना आपल्याला त्रास कुठून होतो? आपल्याला प्रारब्धानी त्रास होत नाही. आपण याचं साधं उदाहरण जर बघाल तर जानकी माता प्रभू रामचंद्रांच्या बरोबर वनामध्ये गेली आणि ज्या कैकेयीने आपल्या भरतासाठी राज्य पाहिजे म्हणून अट्टहास धरला होता ती अयोध्येमध्ये राहिली. सीता माऊलीला अनेक प्रकारे वनामध्ये उष्णता, थंडी या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत होतं, पण प्रभूंच्या कृपा छत्राखाली तिला या गोष्टींचा कधी त्रासच झाला नाही. बाहेरची परिस्थिती कितीही घातक असली तरी प्रभूंच्या आश्रयाखाली तिला या देहमनाला या वेदना कधीच झाल्या नाहीत. या उलट कैकेयीला मात्र अयोध्येचे मखमली बिछाने काट्याचे होऊन गेले आणि इथं काट्यांवर झोपताना देखील सीतेला ते बिछाने अत्यंत मौसूत झालेले आहेत. मनुष्याला परिस्थितीचा आघात त्रास देत नाही, या परिस्थितीच्या मागे असलेला भोग हा मनुष्याला त्रास देत असतो. त्या भोगाची वासना मनुष्याला त्रास देत असते. हे माझ्याच बाबतीत का, ही गोष्ट मनुष्याला त्रास देत असते. त्यामुळे देहदंडनामध्ये आपल्याला जर या प्रारब्धाचा भोग टाळता आला तर प्रारब्ध टाळण्याची कोणालाच विनवणी करायची नाहीये. प्रारब्ध टळावं अशी इच्छा देखील नाहीये. श्री महाराज म्हणायचे की प्रारब्ध टाळणं म्हणणं म्हणजे बँकेचे घेतलेले कर्जाचे हप्ते न फेडण्यासारखं आहे. नंतर ते व्याजाने आपल्याला जसे फेडावे लागतात तसं प्रारब्ध टळावं ही आपली कल्पनाच मुळे आपल्या अंतःकरणातून गेली पाहिजे. या प्रारब्धाचा भोग मात्र आपल्याला टाळता येऊ शकतो. आहे त्या दुःखामध्ये देखील मनाचं समाधान टिकवता येऊ शकतं. यासाठी कुठल्याही तांत्रिकाकडे जायची गरज नाही, कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही, कुठलेही गंडे, कुठल्याही वास्तुरचना काही एक बदलायची गरज नाही. यामध्ये फक्त गरज आहे ती म्हणजे महादुःख ते नाम घेता न राहे. आपल्या भगवंताला अगदी मनापासून जर आपण आळवू शकलो, आपल्या भगवंताला आपल्या अंतःकरणापासून तळमळून एका फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी, प्रारब्ध बदलावं म्हणून नाही, जर आपण असं अंतःकरणपूर्वक जर भजू शकलो, श्रोते हो, आहे त्या परिस्थितीमध्ये देखील तो भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये आनंदाचं वन उभं करतो. बघा, आपल्या जीवनामध्ये येणारी अनंत दुःख आपण बघतो. अशी काही दुःख असतात, असे काही प्रसंग असतात की जीवाचा थरकाप उडतो. त्याच्या आठवणींनी देखील मनुष्य हा सैरभैर होत असतो. अशा अवस्थेमध्ये देखील आयुष्य हे कंठावं लागतंच.
पण या सगळ्या दुःखांमध्ये देखील नाम हे दीपस्तंभासारखं आपल्या आयुष्याला प्रकाशित करू शकतं. आपण जर ते नाम मनापासून आळवलं तर त्या प्रारब्धाच्या अवस्थेमध्ये देखील मनुष्य आनंदाचं स्वरूप अनुभवू शकतो. आणि हे नामाचं खरं महत्व आहे. नाम प्रारब्ध टाळणार नाही. नाम आपल्या जीवनामध्ये सौख्य फक्त बाह्य वस्तूंच्या अनुषंगानेच देऊन थांबणार नाही, तर तो आपल्या अंतःकरणामध्येच ते आनंदवन फुलवून टाकेल. तो सच्चिदानंदच आपल्या हृदयामध्ये येऊन बसेल. अशी नामाची ताकद आहे. महादुःख ते नाम घेता न येई, असं आपल्या जीवनात आनंद फुलवणारं असं हे नाम. त्यामुळं देहदंडनाचा हा अर्थ आपल्याला गुरुकृपेने सांगावा असा वाटला. श्रोतेहो, यामध्ये समर्थ नामाचं महत्व सांगताना महादेवाचं उदाहरण आपल्या समोर ठेवतायत. महादेव हे भगवंताचे आराध्य भक्त. भगवंताची जर कोणी खऱ्या अर्थाने नामसाधना केली असेल, त्याचं रामायण जर आपल्या हृदय कमलामध्ये कोणी लपवून ठेवलं असेल, ज्या पादुकांना आपल्या हृदयामध्ये अखंड कोणी धारण केलं असेल, तर ते महादेव. भगवंताचं नामरूप म्हणजे एक प्रकारे महादेव असं म्हणता येईल. आणि त्यामुळं महादेव हे सद्गुरूचं मूळ रूप आहे. सद्गुरु तत्व हे या महादेवातून येतं. आणि त्यामुळं हा सद्गुरू या महादेवाचं अंश घेऊन देहामध्ये येतो आणि महादेवाची नाम घेण्याची वासना तृप्त करून देत असतो. आपण त्यामुळे म्हणतो ना, महारुद्र जे मारुती रामदास, कली माझे जे जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. हेच महादेव महारुद्राच्या रूपात येतात. तोच महारुद्र समर्थांच्या रूपामध्ये येतो आणि तेच समर्थ पुन्हा ब्रह्मचैतन्याच्या रूपामध्ये येतात, एकाच वासनेपोटी. ते म्हणजे भगवंताचं नाम घेण्याची ती वासना. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतात की सदाशिव चिंती तसे देव देवा, तो देवाधिदेव आत्माराम, याचं चिंतन करणारे हे महादेव. श्री महाराज आपल्या 1913 साली जेव्हा देह त्यांनी सोडला आणि या सर्व चैतन्य रूपाने ते सर्व चराचरामध्ये सामावले गेले, तेच श्री महाराज 1926 साली वाणी रूपाने परत आले. तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून वाणी रूपातून श्री महाराज पुन्हा जनमानसामध्ये आले. तेव्हा एकदा पेटीवरती त्यांना विचारलं की महाराज आपण परत कसे आला? तर यावरती महाराजांनी चटदिशीने सांगितलं की नाम घेण्याची माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी परत आलो. नामाची ही अशी गंगा आहे की ज्यामध्ये कितीही वेळेला मनुष्याने डुबकी मारली तरी तो मोह त्याला परत परत खेचून घेतो. असे हे भगवंताचं नाम, ज्याचं चिंतन देवाधिदेव सदाशिव महादेव, देवांचे जे देव आहेत, असे आपल्या अंतःकरणामध्ये अखंड जपत असतात. त्या महादेवांनी त्या भगवंताची सेवा करायला मिळावी, त्याचं नाम घेता यावं, यासाठी म्हणून महारुद्राचं रूप घेतलं, भगवंताचं आघात कार्य केलं. आणि भगवंत त्यांना म्हणतोय की सुनकपी तोही उरणमय नाही, मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. इतकं महादेवांनी आपलं प्रेम भगवंताच्या या लीला कार्यात पूर्ण केलं. आणि शेवटी भगवंताने त्यांना निर्मळ भक्तीचं वरदान देत आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. तेव्हा महादेवांना समाधी लागलेली आहे, असं रामचरितमानसात उल्लेख आहे. श्रोतेहो, भगवंताच्या नामावरती प्रेम करता येणं म्हणजे महादेवाची खरी पूजा आहे. आपण असं नाम आपल्या अंतःकरणापासून घ्यावं, तळमळून घ्यावं, प्रेमाने घ्यावं. ते नाम आहे त्या प्रारब्धामध्ये त्याचा भोग, त्याची यातना आपल्या देहमनाला होऊ देणार नाही. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये जर आनंदात राहिलो तर मग प्रारब्ध राहिलं काय आणि बदललं काय याची फिकीर कोणाला राहणार आहे. म्हणून भगवंताच्या नामाची आपण पहाटेच्या समयापासून उपासना करावी, आयुष्याच्या सुरुवातीपासून उपासना करावी. आणि हेच नाम या देहदंडनाचं जे शेवटचा टप्पा आहे, या देहत्यागाचा, जिथं आपण आपले डोळे मिटणार आहोत, अनंत यातना या देहाला सोडताना होतात, अशा वेळेला देखील ते नाम आपल्या अंतःकरणात जर सौख्य टिकवून ठेवलं तर आपण आपली साधना आयुष्यभर केलेली फळली. आणि या देहदंडनाचा अंतिम टप्पा हा केवळ नामसाधनेने जीव पार करू शकतो. म्हणून श्रोते हो, आपल्या आयुष्याच्या जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नामस्मरण करा. भगवंताच्या नामाने आपलं जीवन सौख्याने भरून टाका. जानकी जीवन स्मरण जय जय राम.